नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे केळफुलाची भाजी. ही अशी भाजी आहे. ही स्वच्छ करून घेतल्या. हे तुम्हाला मी दाखवते. असे स्वच्छ केले बघा. हे यातलं हे देठ असते, हे असं काढून टाकायचं. आणि हे एक पापत्र असते ते पण काढून टाकायचं, जेणेकरून आपली भाजी कडू होत नाही. हे काढून टाकायचं. अशा पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं सगळं. आणि हे आपण असं बारीक चिरून घेऊया. आणि मी तर कढई गरम करायला ठेवल्या. ह्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकते. हे आपण असं बारीक चिरून घेऊया. जरी नाही चिरून घेतलं तरी पण चालेल. ह्याला तसंच जरी तुम्ही केलं तरी चालेल. मी थोडंसं चिरून घेते. कारण हे पाण्यात टाकून शिजवून घेतल्यावर हे थोडीशी कमी होते भाजी. तर आता आपण हे पाणी माझं गरम झालं, मी ह्याच्यामध्ये टाकते आणि हे जरासं शिजवून घेऊया. ह्याच्यामध्ये चीक असते, त्यामुळं मीठ आणि हळदीच्या पाण्यात त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. हे शिजते तोपर्यंत आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. तर एक मोठा कांदा चिरून घेतला आहे मी. हे आलं लसूण ठेचून घेतले. 2 टेबलस्पून तेल घेतले. हा घरचा मसाला आहे, 1 चमचा लाल तिखट, धने जिरे पूड आहे, हळद आणि चवीनुसार मीठ. तर आपण आता हे शिजवून घेतल्यावर आपण याला फोडणी देऊया. बघा, आता आपण हे शिजवून घेतले. मी गॅस बंद करते. हे चाळणीमध्ये काढून घेऊया आपण, म्हणजे त्याचं पाणी सगळं नितरून जाईल. आणि आपण भाजीला फोडणी देऊया. ह्याच्यानंतर भाजीला फोडणी देऊन घेऊया. तेल टाकते मी कढईत. आपलं तेल गरम झालं का याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया. 2-4 कढीपत्त्याची पानं आणि आलं लसूण. तेलात आलं लसूण चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर आता आपण टाकूया याच्यामध्ये कांदा गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर बघा, आता आपला कांदा पण भाजत आलाय. आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. आणि आपण जी भाजी शिजवून घेतलेली, पिळून घेतल्या, ते ह्याच्यामध्ये टाकूया. आता ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून चटणी टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तिखट टाका. ही 1 छोटा चमचा धना पावडर आहे, जिरं पावडर आहे, हे पण टाकून घेऊया. आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून जरासं झाकून घेते. एक वाफ आणून. तर बघा, आपली भाजी तयार झाली. आता ह्यात
खूप सारे कोथिंबीर टाकून घेऊया. तर आपली आता भाजी तयार झाली. तर बघा, तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतायचा. तर अशी होती माझी आजची ही रेसिपी. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.